नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 11 जानेवारी 2025 आणि आज आपण जाणून घेणार आहोत कालचे संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव्ह बाजारभाव. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील. चला तर शेतकरी मित्रांनो, वळूयात मग आपल्या कालच्या व्हिडिओकडे. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे काल जास्तीत जास्त भाव होता 8,200 रुपये. कमीत कमी भाव होता 7,800 रुपये. तर सरासरी भाव होता 8,040 रुपये. पुढची बाजार समिती आहे अकोट, जिल्हा अकोला. अकोला येथे आवक होती 1,390 क्विंटल. जास्तीत जास्त दर होता 8,500. तर कमीत कमी दर होता 7,550. पुढील बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू येथे. सेलू येथे काल जास्तीत जास्त भाव होता 8,250. कमीत कमी भाव होता 7,400. तर सरासरी भाव होता 8,170. पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. आवक आहे 1,200 क्विंटल. जास्तीत जास्त दर होता 8,245. कमीत कमी दर होता 8,100. तर सर्वसाधारण दर होता 8,150. पुढील बाजार समिती आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती. परभणी येथे काल जास्तीत जास्त दर होता 8,151. कमीत कमी दर होता 7,400. तर सर्वसाधारण दर होता 8,040. पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. काल आवक होती 900 क्विंटल. जास्तीत जास्त दर होता 8,100. कमीत कमी दर होता 7,800. तर सर्वसाधारण दर होता 8,050. पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट. आवक होती 4,200 क्विंटल. जास्तीत जास्त दर होता 8,185. कमीत कमी दर होता 7,400. तो सर्वसाधारण दर होता 7,895. शेतकरी मित्रांनो, हे सर्व बाजारभाव कालचे होते. शेतकरी मित्रांनो, काल सर्व महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कापूस भावामध्ये थोडी वाढ झालेली आहे. चला तर बघूया मग राहिलेल्या दिवसामध्ये अजून किती वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच कापसाचे बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.